गुड मॉर्निंग गाईज, कशा आहात? अमय शिंदे 007 ब्लॉगमध्ये आज स्वागत आहे सगळ्यांचं. आज आपल्यासाठी खास दिवस आहे. आज माझा वाढदिवस आहे. तर वाढदिवसानिमित्त आज मी ब्लॉग बनवत आहे. आज आपण मंदिरांमध्ये जायचं आहे, साईबाबा मंदिरात, शिव मंदिरामध्ये. आज जाऊन आपण देवाचं दर्शन घ्यायचं आहे आणि मनातल्या इच्छा पूर्ण व्हाव्यात असं आयुष्य दे. तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट असंच राहू दे. मला कठीण काळामध्ये भरपूर माझ्या पाठीशी मित्रमंडळी राहिले, भरपूर माझ्याने सपोर्ट करा, बॅकबोन म्हणून ते माझ्या पाठीशी उभे राहिले. कायम असेच सदैव माझ्यासोबत राहू दे, हीच माझी अपेक्षा आहे. चला आजचा पूर्ण दिवसाचा ब्लॉग बघूया. चला आता पहिले साईबाबांच्या मंदिरात जाऊन पाया पडूया, बघूया. मस्त तयार झालेलो आहे, आंघोळ केली, रात्री लेट झोपलो. भरपूर त्यांचे फोन मेसेज येत होते, त्याच्यामुळे थोडं हे होतं, म्हणून ब्लॉग थोडा लेट चालू केला आहे. बघता चला जाऊया. आपल्या घरातून बाहेर पडल्यानंतर पहिले साईबाबांचं दर्शन घेऊया आपण. नवसाला पावणारे आपले साईबाबा. साईबाबांचं पण दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण जाणार शिव मंदिरामध्ये. आपल्या अंबरनाथचं प्राचीन असं शिव मंदिर, तिकडे जाऊन आपल्या महादेवाचं दर्शन घेणार आहोत. साईबाबांचा आशीर्वाद घेतले आणि आपण आता जात आहे शिव मंदिरामध्ये. बघू शकता आपली गाडी आणि आपण काही बघू शकता. आता आपली गाडी काढलेली आहे. आता आपण जाणार शिव मंदिरात, महादेवाचं दर्शन घेऊ. साईबाबांचं सकाळी आता दर्शन घेतलं, आता महादेवाचं दर्शन घेऊ. नंतर बघू पुढचा प्लॅन कसा काय होतोय. एक दोन ठिकाणी पण जायचं, आपल्याला बोलवलं आहे, इकडे पण जायचं आहे. बघू आता आजच्या दिवसाचा ब्लॉग कसा बनतो, कारण का आजचा दिवस स्पेशल आहे माझ्यासाठी. चला पुढे बघूया. आता आपला नवीन रोडला लागलेलं आहे. रात्रीची सुसाट राईड आपण याच रोडवरून करतो, छोटा नरिमन पॉईंट. आपल्या प्राचीन शिव मंदिराकडे जाणार आपल्या लक्ष्मीनगरवरून रोड, MIDC मधून येणार रोड, याच रोडने आपण शिव मंदिराकडे जातो. आज आपण सकाळी उठल्याने विचार केला की आज आपण वाढदिवसानिमित्त आपल्या देवांचं दर्शन घेऊया. ज्यांनी आयुष्यात काहीतरी म्हणजे बघा, कपल पॉईंट, कपल गार्डन फेमस अंबरनाथचा. त्या शिव मंदिरकडे जाणारा रोड आणि समोर ते आपलं प्राचीन असं शिव मंदिर.
गाडी आपली बघा इकडे पार्किंग केलेली आहे आणि आता आपण जाणार आहोत मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी. होतं प्राचीन असं आपलं शिव मंदिर, बाजूने वाहते ती नदी. सीमा शायद मिल सकती है, कुछ गारंटी नहीं है, फोन करके देखो अगर बाहर नहीं गई होगी तो. बघू शकता प्राचीन असं शिव मंदिर. बघू शकता महादेवाचं दर्शन झालेलं आहे. महादेवाचं दर्शन घेतले. आतमध्ये व्हिडिओ काय काढायला जमली नाही, व्हिडिओ काढण्यासाठी बंदी होता. बघू शकता प्राचीन असं शिव मंदिर. पांडवकालीन गुफा. मंदिरमधनं दर्शन घेतलं, जरा उल्हासनगर गेलो, एक काम केलं आणि आता आपण जाणार आहे आपल्या हिरंबा मंदिरामध्ये गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला. आज असे आपल्या अंबरनाथमधल्या असे मंदिरांमध्ये जाऊन आपल्या देवांचं दर्शन घ्यायचं. जाऊया आता हिरंबा मंदिरामध्ये, भेटूया थोड्या वेळात. शिव मंदिरवरून आलो, आता आपण जाणार आहोत हिरंबा मंदिरामध्ये आपल्या गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी. चला आता भेटूया मंदिराच्या इकडे. हे सिंगल हँडेड गाडी चालवते. अजून 2-3 मंदिरांमध्ये जायचे, दर्शन घेऊया, त्याच्यानंतर थोडं घरी रिलॅक्स होऊया. रात्री पण बाहेर होतो. चला, इथे पुढे हवादार असतात म्हणून मोबाईल ठेवतो. हे आपलं हिरंबा मंदिर, सुंदर असं गणपतीचं मंदिर. आता गणपती बाप्पाचं आपण दर्शन घेतलेलं आहे. सुंदर असं गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आतमध्ये व्हिडिओ काढायला बंदी आहे. चला आता निघूया घरी. कसे आहात? बऱ्याच वेळानंतर मी परत ब्लॉगला चालू केली की दुपारी जरा आराम केला, कारण का रात्री झोपलो नव्हतो. आराम केला आणि आता जरा वाढदिवसासाठी निघालो आहे. बघूया एक्सप्रेशन, बघूया तिकडच्या व्यक्तींचे एक्सप्रेशन. पहिले जाता आता आपल्या शनी मंदिरात जाणार आहे मी, करवलेमध्ये. तिथे दरवेळी मी शनी मंदिरामध्ये बसतो, म्हणजे जातो शनिवारचं वगैरे जातो, किंवा मन हलकं होतं तिथे जाऊन बसल्याने. आता जाता तर त्या मंदिरात तिकडे जाणार आहे, शनिदेवाचा आशीर्वाद घेणार आहे वाढदिवसानिमित्त. आपला रोजचा रूट आहे, कामावरती जायचा. बघू आता ताईच्या घरी जाऊ. मस्त आता आलेलो आहे आपण शनी मंदिराच्या इकडे. गाडी साईडला लावू आणि दर्शन घेऊ. गाडी लावली आहे आणि आता आपण दर्शन घ्यायला जाऊया श्री शनीश्वर मंदिरातलं.
हनुमानाची मूर्ती बघू शकता, सुंदर अशा हनुमानाची मूर्ती. चला आता पाय पडून घेतो. बाई हे बघू शकता, सेम शनी शिंगणापूरसारखं आहे. चला आता आपण इथे दर्शन घेऊया जाऊन. तर आपण शनिदेवाचं दर्शन घेतलंय. मस्त हनुमानाचं मंदिर, सुंदर असा निसर्ग. चला आता आपल्याला लेट होतोय, आपण आता घरच्याकडे जाऊन येणार आहे. शनिदेवाचं आपण दर्शन घेतलेलं आहे मस्त. एका दिवशी शनिवारचं येऊ आपण. शनिदेवाचं दर्शन घेतलंय आणि आता आपण चाललोय एक गायडन्स जागा आहे, प्लेस. माझ्यासाठी ते अनमोल आहे, अनमोल. ती लोक त्यांच्याकडे चाललो आज. वाढदिवस सकाळी मम्मी पप्पांसोबत राहिलो, मम्मी पप्पांचे आशीर्वाद दिले. त्यांचे आशीर्वाद घेणं मला खूप गरजेचं आहे. व्हिडिओमध्ये आत्ता सांगतो आहे कारण का त्या लोकांचे आशीर्वाद घेणं मला खूप गरजेचं आहे. कारण का ती लोक माझ्या भरपूर वाईट प्रसंगामध्ये, जेव्हा माझा बॅड पॅच चालू होता तेव्हा ती फॅमिली, ती लोक माझ्यासाठी खूप धावून आले. ती माझ्यासाठी खूप उभी होती. म्हणून मी आज माझा जो आनंदाचा क्षण आहे आजचा, तो मला त्यांच्याबरोबर पण स्पेंड करायचा आहे. म्हणून मी फॅमिलीसोबत, मम्मी पप्पांसोबत पण सकाळी स्पेंड केला, नंतर बहिणींसोबत स्पेंड केला, मित्रांसोबत पण कालपासून रात्रीपासून स्पेंड केला आणि आता त्या व्यक्तींसोबत स्पेंड करायचं आहे. कारण का त्यांनी मला माझ्या बॅड पॅचमध्ये मला भरपूर मदत केली, माझ्या मागे खंबीर उभे राहिले. जसे माझे आई वडील आहेत तसे ती लोक, दोन व्यक्तीसुद्धा, ते माझ्या ताई आणि भाऊजी माझे आई वडीलच आहेत. त्यांनी मला भरपूर सपोर्ट केला. जसे आईबाबा मला कठीण प्रसंगामध्ये माझ्या मागे उभे असायचे, प्रत्येक गोष्टीचे मला सपोर्ट आहे, तसे तेही करतात. आणि जणू एक प्रकारे माझी ताई माझ्यासाठी माझी दुसरी आई आहे. कारण का आमच्या घरामध्ये सर्वात जास्त जीव आईनंतर कोणाचा असेल तर ताईच आहे. माझ्या घरामध्ये जेवढा कुटुंबाला मी मानत नाही ना, तेवढं मी माझ्या त्या ताईला मानतो. म्हणून आज माझा वाढदिवस आहे, चांगला दिवस आहे, तो ताईसोबत स्पेंड करायचा आहे. चला नंतर तिचे एक्सप्रेशन बघूया आज काय येत आहे ते. बघू शकता आपण शनी मंदिराचं दर्शन घेतलं आणि इकडे ताईकडे येत होतो. ताईकडे येता छोट्या ताईने आपल्या स्वामी समर्थ मठामध्ये आणलं, योगीनगर धोंडली गावात. ताईच्या गावाच्याच बाजूला मंदिर आहे. बघा बघा कोण आलंय, कोण आलंय, बघा बघा कोण आलंय, कोण आलंय, कोण आलंय, बघा बघा कोण आलंय. मालकरी दोन त्यांच्या बायका. हाय कर, हाय कर, हाय कर, हाय कर ना, हाय कर माऊ.